एक महाराष्ट्रातील नामांकित आणि त्यांच्याकडे बाईक सोबवतोय मी आर्या बेर्डे सर. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 ची स्पर्धा आपण अनुभवतोय. हॅलो बाईक चेक. हॅलो. ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, चौथी रात्र, तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल फुलटॉस होता, बॅटची कडा घेतली, पाठीमागे चाललाय, धाव कोणती मिळत नाही. डॉट बॉल येतोय, निर्धाव चढूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धैर्यशील शिंदे आणि त्याच्या साथीने शुभम माळी ला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. राहुल शिंगटे पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. आज हा फटका आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर एका बाजूला सुरवैट टेक्सटाईलचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला गणपती कट्टा. दोन्ही संघांनी अजूनही विजयाचं खातं उघडलेलं नाहीये. तो प्रयत्न असेल खातं उघडण्याचा. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती देखील डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतात. धावफलक मात्र स्थिरावलं जाते, धावसंख्या मात्र रोखली जाते. धावसंख्या 0 या आकड्यावरती अजूनही खातं उघडलेलं नाहीये गणपती कत्ता संघाने. हॅलो चेक. हॅलो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाहीये. डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. धावफलक मात्र अजूनही आपण पाहिलं तर धाबा बनवायला सुरुवात झालेली नाहीये. सुरुवात करावी लागेल. धैर्यशील शिंदे वारंवार डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. ओपिच बॉल, फटका फसलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जज होत करतोय, झेल सुटलाय, कॅच ड्रॉप झाली आहे. इथे आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेने फटका केला. बॉल काही काळ हवेमध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी. कॅच ड्रॉप 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेशा झाला. एका बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. ही स्पर्धा आपण पाहिलं तर इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषकाची ही स्पर्धा आहे. चौथं पर्व आपण अनुभवतो. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आदरणीय सन्माननीय आमदार राहुलजी आवाडे सर आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सहप्रायोजक भाऊसाहेब रुपनर सर, फॅप्टेक मल्टीस्टेट चेअरमन आणि त्यांच्या साथीने मॅनेजिंग डायरेक्टर नोबल हॉस्पिटल चेअरमन डॉक्टर RS खान सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर राजू अंबी सर असतील, पंकज डंबाल सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल या स्पर्धेमध्ये चांगलं काम करत असताना पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर ऑन साईडला टर्न केलं जाते, डीपवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत मी इथे दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत इथून पूर्ण केल्या जाते. षटक क्रमांक 1 ची होते सांगता पॉवर प्लेच्या षटकामध्ये बनवल्या आहेत. फक्त आणि फक्त 4 धावा बिनबाद धावफलकावरती. षटक संपलेलं आहे. 4 डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा, 1 नो बॉल होता का? चला मग 5 धावा धावफलकावरती आहेत. स्कोरबोर्ड मध्ये देखील बदल केला जाईल. 5 या आकड्यावरती धावफलक. ऑन साईडला यावेळेस देखील फटका केला. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथून कंप्लीट होतीये. 1 सिंगल आले. षटक क्रमांक आता अखेर पहिलं संपते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा बिनबाद धावफलकावरती.
षटकार ऑन साइडला टर्न केलं, क्षेत्ररक्षक येत आहेत, सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. षटक क्रमांक 2 मध्ये प्रकाशला आपण पाहतोय. पॉपअप प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते, ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 ऑन दी बोर्ड. शुभम माळी स्ट्रायकर सेनवरती. यावेळेस बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. जज केलं जात आहे. विकेट आली आहे. पहिला धक्का. शुभम माळी 0चा चष्मा घालून गोल्डन डकच्या स्वरूपात बॅक टू दी डगआउट. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक शिंदे बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. सागर यांचा एक चांगला झेल आपण पाहिला अगदी बाउंड्री लाईन वरती. बाउंड्री लाईनला चिकटून झेल पकडला गेला सागर गावडे. पहिली विकेट आली आहे. आता आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती इथे पहिला धक्का बसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी दीपक शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक महत्वाची विकेट खात्यामध्ये राहिले. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक झेल सोडला गेला होता. धैर्यशील शिंदे यांचा झेल सोडला गेला आणि त्यांना जीवनदान मिळालं. एका चांगल्या फलंदाजाला त्यांनी जीवनदान दिले. मात्र आज सामना आपण पाहिलं तर अटीतटीचा होईल यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे ती क्षमता आहे चांगला खेळ दाखवण्याची आणि आतापर्यंत दोन्ही संघ प्रयत्न देखील करत असताना पाहायला मिळतात. 7 या आकड्यावरती धावफलक. पुढचा बॉल प्रकाश बागफुटला गेले. कट केला. फटका चांगला केला. इनफिल्डला भेदलंय. त्यानंतर बागपट पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा धावफलकावरती. चला एक छोटीशी विनंती आहे प्रेक्षकांना. आपल्यासाठी गॅलरी प्रेक्षक गॅलरी या मैदानावरती बनवली गेलेली आहे. आपण त्या प्रेक्षक गॅलरी मध्ये बसूनच सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये कुणी थांबायचं नाहीये. आता जिथे बॉल गेलाय तिथे जे प्रेक्षक बसलेत आपल्यासाठी ही विशेष विनंती आहे. या चेंडूवरती यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फुल टॉस बॉल वरती विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. दीपक बॅक टू दी पवेलियन. थोडस सहकार्य आपण करायचंय प्रेक्षक वर्ग. आता ज्यांच्या दिशेने बॉल गेला सर आपल्याला विनंती आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. अशोक बंडगर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 2 विकेट 9 या आकड्यावरती गमावल्यात. 2 फलंदाज 9 या आकड्यावरती तंबूचा रस्ता काढत असताना पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर या सामन्यामध्ये अजूनही तितक्याशा धावा गणपती कट्टा संघाने बनवलेला दिसत नाहीयेत, कारण वारंवार येणाऱ्या विकेट्स आणि वारंवारचे येणारे डॉट बॉल तोच दबाव बनवणार आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला गणपती कट्टा संघावरती. मात्र प्रकाश यांची गोलंदाजी प्रभावी राहिले. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट झालंय. मात्र या चेंडूवरती धाबा किती मिळत आहेत. नशिबाची साथ मिळाली आहे आणि हा नशिबाचा पॅप्टिक मल्टीस्टेट चौकार. आणि त्यांच्या बॅटमधून चौकार आला आणि त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष इथे पाहायला मिळाला. फुललेंचा बॉल डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने
एकच मारलाय, सॉलिड मारलाय, कडक बेधडक नोबल हॉस्पिटल षटकार. संपुष्टात आलाय. धावा संख्या पोहोचले 19 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात 19 धावा. जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य स्वप्नीलजी गाडगे सर यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील इचलकरंजी प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. 19 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मध्ये उदय सिंग दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. हा ट्रॅकर कट केला. याही वेळेस आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. चला वारंवार प्रेक्षक वर्ग आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये उभं राहून आपण सामना पाहायचा नाही. आपल्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था केली गेलेली आहे. तिथे बसून या स्पर्धेचा आनंद लुटा. फ्लिक ऑफ द रिस्मनगडच्या साहाय्याने चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतपर्यंत आलाय. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न होत असताना दिसत नाहीये. अशोक बनगर आले आणि अर्थातच ज्या धावांवरती ब्रेक लगावला गेला होता ब्रेक हटवण्याचं काम केलं. अचानक धावांची गती त्यांनी वाढवली. धावसंख्या 21 या आकड्यावरती आता पोहोचते. धैर्यशील शिंदे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. जरूर संघर्ष त्यांनी केलाय, मात्र क्षमता त्यांच्याकडे आहे. कमी उंचीचे जरूर मात्र घातक आहेत. फलंदाजीची चर्चा त्यांच्या राहिली या इचलकरंजी परिसरामध्ये. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यामध्ये देखील चर्चा या संपूर्ण खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाल्या. पिच बॉल समोरच्या दिशेने फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एलिव्हेशनची मिळाले कमतरता. प्रकाशने पकडलाय. झेल संपलाय. धैर्यशील शिंदेचा के धक्का क्रमांक 3. धैर्यशील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाजाचं नाव प्रशांत आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखवत असताना पाहायला मिळतात. प्रशांत पाटील यांना आपण पाहतोय. 21 या आकड्यावरती तिसरी विकेट, तिसरा धक्का. 21 या आकड्यावरती बसतोय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पहिल्या डावाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर सेनवरती नवीन बॅटर प्रशांत. फुलालेंचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस तितकासा नाही आहे. लेग पाईच्या स्वरूपात एक डिक्लेअर धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 22 या आकड्यावरती. अशोक बनगर यांनी ती आक्रमकता दाखवली, मात्र दुसऱ्या बाजूने देखील धावा येणं तितकंच गरजेचं आहे. प्रशांत पाटील आता आले. ती जबाबदारी आणि पाटलांची पाटीलशाही देखील आता दाखवावी लागेल या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांचा इथे येतोय. ओव्हर स्ट्राईकच्या स्वरूपात नो बॉलचा इशारा पंचांचा. मुकेश शिकलगार सर हे पंच आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर साहिल मोमीन सर हे 2 पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. ओव्हर स्टेप आपल्याला ज्या मर्यादा दिल्या आल्या असतात त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन गोलंदाजी केली. तेवीस धावा फलकावरती. फ्री हिटचा बॉल. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्ताव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 23 या आकड्यावरती धावफलक जरूर नो बॉल हाताळला तरी देखील फक्त आणि फक्त या षटकामध्ये 3च धावा उदय सिंग यांनी खर्च केल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकाचा.
आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केले, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तैनात आहे, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? थांबवलं गेले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे रोखलं जात आहे. एका धावेवरती मानावं लागते. समाधान षटक क्रमांक 3 ची होते. सांगता धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 या आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस 24 धावा. कमॉन डीजे. तुफेल नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतात. फेरबदल झालाय. आता षटक क्रमांक 4 मध्ये तुफेल आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडू आहेत याच इचलकरंजी परिसरातील. त्यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. समोर प्रशांत पाटील आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न झालाय, मात्र यश मिळालेलं नाहीये. फटका बसला. बॉल हवेत आहे. विकेट किपर धावताय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. कॅच ड्रॉप झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. फेकी वाईड होती, मात्र कलेक्शन चांगलं पाहायला मिळालंय 2 धावेने. धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले. फटका फसला. त्यानंतर विकेट किपरचे प्रयत्न अतुकाट पाहायला मिळाले, मात्र अखेर हा झेल सुटला. त्यानंतर 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. फुलटॉस. उंची जास्त, लांबीची कमतरता. क्षेत्ररक्षक आलेत, मात्र आणखीन एक झेल धरणीला दान झालाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. वारंवार झेल इथे सुटले जात आहेत. फुलटॉस बॉल होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती. फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक आले आणि इथे अगदी सोप्पा झेल ड्रॉप डॉली मैदानाच्या आतमध्ये दान झालाय धरणीला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. फटका यावेळेस विथ द टर्न केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत बॉलला. सिंगल कंप्लीट झाले, मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. पॅप्टिक मल्टीस्टेट चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावताय. ओहो, फुलरलेनचा बॉल. याही बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे डॉट बॉल आलाय. निर्तवचवण्याची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. एक चेंडू थोडासा पाठीमागे केला, चुकी केली, मात्र त्यानंतर एका चेंडूवरती आता चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. ही बॉल आपण पाहिलं तर खूपच बाहेरचा पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत. 33 या आकड्यावरती धावफलक. 33 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत, म्हणजे नेल्सन आपल्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतोय. आकड्यांचा खेळ आपल्या स्क्रीनवरती. 33 ला 3 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला. फुलटॉस बॉल. याही बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फेकी झाली आहे अगदी यष्ट्याच्या जवळून. फेकी झाले, मात्र बॅकअप नव्हतं. धावा इथे पूर्णपणे 2 मिळतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. वाऱ्याचा वेग आता लेफ्टी फलंदाजांसाठी आपल्याला पाहायला मिळतो. ही परिस्थिती लेफ्टी बॅटर्ससाठी पोषक आहे, मात्र अजूनही लेफ्टी बॅटर ऋषी माळी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आलेला नाहीये. 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 चाके सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल. तुफील यांना आपण पाहतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या षटकाची होते समाप्ती. दरम्यान
4 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती म्हणजे वेळ झाली आहे युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटची, जिथे 2.5 मिनिटाचा वेळ दोन्ही संघांना असणार आहे. सन्मान्य जयंती बुगड सर यांचं देखील शुभ आगमन झालंय आयोजन कमिटीच्या वतीने. त्यांचं देखील सर हार्दिक स्वागत. सर आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. हॅलो. चला सामन्याच्या दिशेने आपण जातोय. गोलंदाजीमध्ये केला जातोय 5व्या षटकामध्ये फेरबदल. उदय सिंग आलेत गोलंदाजी मार्क वरती. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळेस इथे संपर्क नाहीये. दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 35 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. षटक क्रमांक अगदी विचार केला तर 5 चा खेळ चालू आहे. या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर कमी धावा या बनवल्या गेल्यात. फटका यावेळेस देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळले जात आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आल्या. त्या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचतीये 37 या आकड्यावरती. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. वारंवार इथे चुका फलंदाज करतायत. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये अपयश येत आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळणं तितकंच गरजेचं आहे. हाई बॉल स्विंग आणि मिस. विकेट किपर कडून आता चुकी झाली आहे. फिकी खराब पाहायला मिळाले. प्रयत्न झाला डायरेक्ट हिट आणि थेट माघारी परतावं लागतंय. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच आता डगआउटचा रस्ता कापावा लागणार आहे. आणखीन एक फलंदाज बाद. 4था धक्का.
34 आकड्यावरती चौथा धक्का, चौथी विकेट आणि आता अखेर मैदानाच्या आतमध्ये ऋषी माळी दाखल असताना पाहायला मिळत आहेत. लेफ्टी बॅटर ज्यासाठी ही परिस्थिती पोषक आहे तो लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी माळी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कालच्या रात्रीमध्ये थोडंसं निराश जरूर संघाच्या खेळाडूंना केलं, मात्र या सामन्यामध्ये संधी असणार आहे 0-2 हिरो बनण्याची आणि तो प्रयत्न निश्चितच ऋषी माळीचा देखील असेल, ती क्षमता त्याच्याकडे आहे. चर्चित आहे हा खेळाडू. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर वारंवार चांगलं कलेक्शन पाहायला मिळत आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र 37 आकड्यावरती शेवटचा बॉल या षटकाचा. ऑन साईडला टर्न केलं जात आहे. दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल असणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 38 आकड्यावरती. 5 षटकांचा केस संपलाय. 38 धावा धावफलकावरती स्ट्राईक अट ऋषी माळीकडे असणार आहे. बघूया कशा प्रकारे खेळ केला जाईल, मात्र त्या अगोदर डीजे मास्टरच्या गाण्याकडे. प्रकाश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 6 मध्ये प्रकाश दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि प्रकाश जोतातच हे सामने खेळले जात आहेत. अर्थातच फ्लड लाईट्स खाली या स्पर्धेचा अनुभव देण्याचं काम इचलकरंजीतील खेळाडूंना केलं जात आहे. अर्थातच इचलकरंजी प्रीमियर लीगचे आयोजक त्यांच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. सुनील परमार सर यांच्याकडून ऋषी माळी याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. पहिला डॉट बॉल आलाय. ओपीस बॉल मनगडाच्या साह्याने बॉटम हँडचा तिथे चांगलाच वापर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण कालच्या रात्रीमध्ये जो शेवटचा सामना पाहिला ऋषी माळी त्या सामन्यामध्ये खेळत होता, मात्र तिथे सिंगल डबलचा अभाव होता, त्यामुळे दबाव बनवला गेला आणि त्यानंतर तितकासा चांगला की ऋषी माळीचा पाहायला मिळाला नव्हता. मात्र या मॅच मध्ये संधी आहे ऋषी माळीकडे या मॅच मध्ये चांगला खेळ करण्याची. आतापर्यंत 40 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 40 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरवलाय. 5.2 षटकाचा खेळ संपलाय म्हणजे 6वं षटक प्रगतीपथावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग मिस. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत असताना पाहायला मिळतोय. संख्या मात्र 40 आकड्यावरती जाऊन स्थिरवली गेले. 40 धावा धावफलकावरती सुरवे टेक्सटाईल संघाच्या विरोधामध्ये गणपती कट्टा असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ. यष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध घेतलाय, विकेट आली आहे महत्वाची. ऋषी माळीचा खेळ संपलाय. शरद आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा याही वेळेस संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. धावसंख्या ही 40 आकड्यावरती स्थिरावली गेली. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 40 धावा बनवल्या गेल्या. चिंतेची बाब फलंदाजी करणारा संघ गणपती कट्टा संघासाठी असणार आहे. समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षकाचा झेल अप्रतिम पाहायला मिळालाय. विकेट आली आहे. मिड ऑफला पकडला, झेल संपलाय. नवीन फलंदाज शरदचा खेळ, विकेट नंबर 6. शरद बॅक टू दी पवेलियन.
6 षटकांचा खेळ संपलाय 40 आकड्यावरती. 6 षटकांचा खेळ संपलाय 40 आकड्यावरती धावफलक 6 गड्यांच्या मोबदल्यात. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. तुफेल यांना आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 7 मध्ये तुफेल दाखल असताना पाहायला मिळतात. 6वी विकेट आले. अगदी पत्त्यांच्या बंगल्याला फुंकर मारावे आणि तो पत्त्यांचा बंगला जसा ढासळावा तशी फलंदाजी गणपती गट्टा संघाची तर ढासळत असताना पाहायला मिळते. यस प्रकाश यांचं या अगोदरचं षटक यशस्वी राहिलं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील त्यांनी मिळवलाय. चेंज ऑफ पेस आडव्या बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट झालंय कॅच ड्रॉप आणि त्यानंतर षटकार आलाय. तेलही गेलं तूपही गेलं. हाती राहिलं दुपाटनं षटकार. नोबेल हॉस्पिटल सिक्सर. आणि नंतर त्याचा भुर्दंड देखील भोगावा लागला. षटकार देखील आला. धावसंख्या 46 आकड्यावरती पोहोचते. 46 धाबा फलकावरती 46 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 7 चा खेळ चालू आहे. पहिल्या बॉलवरती संधी गोलंदाजाने निर्माण केली होती. सेहेचाळीस धाबा फलकावरती. हा झेल महत्वाचा होता कारण प्रशांत पाटील सेट बॅटर आहे. त्यांचा झेल पकडणं तितकंच गरजेचं आहे. वेगात टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या खूपच बाहेरचा बॉल इथे पाहायला मिळतोय वाईटच्या स्वरूपात. पंचांचा इशारा एक्स्ट्रा दाबेचा येतोय. या एक्स्ट्रा दाबेने धावसंख्या मात्र पोहोचते 47 आकड्यावरती 47 ऑन दी बोर्ड. 47 धाबा फलकावरती लगवल्या जात आहेत. 7व्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. बागफुटला गेले. फटका अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रॉर्डिनरी फटका. 4 धाब्यांसाठी मिळतील 4 धाबा. रॅप्टिक मल्सिटे चौकार. एक्कावन्न धावा फलकावरती 51 ऑन दी बोर्ड. 51 या आकड्यावरती स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचते. झेल सोडला त्यानंतर इथे आपण पाहिलं तर षटकार त्यानंतर चौका. तब्बल 10 धावा आल्या आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेली 1 धाव अशा 11 धावा तब्बल या 2 बॉलवरती आल्या आहेत. वॉबिश बॉल. फटका यावेळेस बसतोय. प्रकाश चेंडूच्या खाली. झेल पकडलाय. अखेर विकेट आली आहे. संघर्षमय प्रशांत पाटीलची खेळी संपुष्टात. आणखीन एक धक्का. 7वी विकेट. प्रशांत बॅक टू दी पवेलियन. आल्या आल्या मोठा फटका. आल्या आल्या विकेट केलाय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड 6 धाब्यांसाठी. प्रेमच्या पाठमधून नोबल हॉस्पिटल षटकार. केलं. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी लेट होती मात्र ही फेकी थेट देखील होती. विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. आणखी फलंदाज बाद.
अब्दुल रहमान खान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 58 या आकड्यावरती 8वी विकेट आली आहे. ऑन साइडला हाफ ट्रॅकल बॉल टर्न करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड विकेट मधून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 59 या आकड्यावरती. षटक क्रमांक 7चा खेळ संपतोय. 59 धावा 7 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 6 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. किती धावांपर्यंत पोहोचतील पाहूया. मात्र त्या अगोदर जातोय डीजे मास्तर डीजे सागरच्या एका सुमधुर गाण्याकडे. बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी परतले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. कलेक्शन चांगलं झालंय. मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. 61 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अर्थातच गणपती कट्टा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. इतका चांगला स्ट्रोक प्ले प्रेम जाधवचा असून सुद्धा इतक्या खाली त्याला बॅटिंगला पाठवणं कुठेतरी चुकी केले का बॅटिंग ऑर्डर मध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या 62 या आकड्यावरती 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक 8चा खेळ चालू आहे. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाही आहे. इथे आपण पाहिलं तर धावा किती मिळतात पाहावं लागेल. या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावते. 63 धावा धावफलकावरती 63 ऑन दी बोर्ड. 63 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. स्ट्रायकर सेनवरती बॅटर अब्दुल रहमान खान यांना आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या धावेसाठीची हालचाल आपण पाहतोय. मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागते. परतीचा प्रवास इथून करावा लागतोय. अब्दुल रहमान खान बॅक टू दी पवेलियन. आप ट्रॅकर समोरच्या दिशेने मिड ऑफला क्लिअर. पॅरलल स्ट्रोक 4 धाब्यांसाठी प्रेमच्या बॅटमधून चौकार. न्यू बॅटर कोयला अर्थातच अक्षय चव्हाण यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. 69 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्ट्रायकर झेन वरती प्रेम जाधव चांगली बॅटिंग केले. फटका बसला. बॉल हवेत आहे. ऑल आउट होण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक आले. कॅच ड्रॉप झाले. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागते. ऑल आउट होणारा पहिला संघ आपण ओके 69 या आकड्यावरती 10वी विकेट आली आहे. 71 या आकड्यावरती दरम्यान 10वी विकेट आली आहे. 10वा फलंदाज 71 या आकड्यावरती बाद झालाय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा केस संपलाय. 8 षटकांमध्ये बनवल्या आहेत. 71 धावा बनवायच्या आहेत. 48 चेंडूमध्ये 72 धावा. 48 मध्ये 72 ची आवश्यकता असणार आहे.
साथीने सागर गावडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 ची जबाबदारी विक्रम. पहिला बॉल फ्लाईट दिले, पहिल्या बॉलवरती फटका फसला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाठीमागे चेस करतोय, सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले, त्याला डबल मध्ये कन्वर्ट केले 2 धावेने. धावसंख्येला मात्र श्री गणेशा झालाय, खातं उघडलंय. पहिली धाव धावफलकावरती दुहेरीच्या स्वरूपात लगावली जाते आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 2 या आकड्यावरती म्हणजे 47 मध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला विथ द डन, फटकाला जवाब थेट पाठवलाय स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी नोबेल हॉस्पिटल षटकार. पुन्हा एकदा फ्लाईट डिले स्वीप करण्याचा प्रयत्न. आता हा बॉल आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. या निर्धाव चेंडूने धावफलक मात्र आता 8 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न केलं, विथ द टर्न पुन्हा एकदा फटका, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून येत झाले चुके. धावा मिळतील पूर्णपणे 4. फॅपटेक मल्टी स्टेट ब्रँडेड चौकार. बारा या आकड्यावरती धावफलक. पॉवर प्ले ओव्हर्सचा वापर करण्याचा प्रयत्न. वो पिच ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक. हकीकत है ये ख्वाब नहीं. उदय सिंग सोते तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक नोबल हॉस्पिटल षटकार. अठरा धावा धावफलकावरती. यावेळेस देखील लढवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी 2 ला आदळलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. 20 या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये जयसिंग यांच्या बॅटमधून 20 धावा बनवल्या गेल्यात. 20 या आकड्यावरती धावफलक 42 मध्ये आवश्यकता 52 धावांची. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. हुक केलाय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा किती मिळत आहेत हे देखील पाहावं लागेल. या चौकार आलाय. 4 धावा इथे देखील धावफलकावरती आलायत आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. शुभम मारी यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दिली जाते. फटका बसलाय. बॅटची लिडिंग एज. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच ड्रॉप. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. एका धावेवरती आता थांबावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी विचार केला या मॅच मध्ये तर पूर्णपणे सुरवे टेक्सटाईलचा संघ हा आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचवीस धावा धावफलकावरती. 25 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावेतून मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र वधारली जाते.
धावसंख्येचं टोटल अर्थातच 26च्या आकड्यावरती 26 ऑन दी बोर्ड. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, याही वेळेस आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या हातपरी आलाय. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते. 26 धावा धावफलकावरती 26 ऑन दी बोर्ड. 26 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. संपूर्ण या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सुरवे टेक्सटाईलचा संघ आघाडीवरती पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे, फटका फर्स्टला जजमेंट झालंय. अखेर झेल टिपला, विकेट नंबर 1. जयसिंग बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर उदय सिंग मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. उदय सिंग यांना आपण पाहतोय आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. अगदी पाहिलं तर या मॅच मध्ये आतापर्यंत 26 बनवले आहेत. 38 मध्ये 43 आवश्यकता. एक महत्वाची विकेट आली. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सत्तावीस आकड्यावरती धावफलक आता आपण पाहतोय. 27 ऑन दी बोर्ड. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. नीरताव चेडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती. या षटकामध्ये थोड्याशा एक्स्ट्रा धावा जरूर खर्च झाल्यात, मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली शुभम माळीची. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा लो राहिला. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 27 या आकड्यावरती. 36 मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 36 चेंडू आणि 45 धावांची गरज यापुढील मॅच मध्ये असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती ऋषी माळीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये ऋषी माळी आपल्याला पाहायला मिळतात. आता पॉवर प्ले षटक संपलेली आहेत. फील्ड ओपन झाले. बॅकफुटला गेले. फटका एक्स्ट्रा कबसला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. या डॉट बॉलने धावसंख्या मात्र इथून स्थिरावली जाते. धावसंख्या मात्र स्थिरावली. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक जज करतोय. एफर्ट्सला जवाब. सिंगल मैदानाच्या आतपरे कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पुढे सरसावते. 28 धावा. 34 मध्ये 44 धावांची गरज आहे. 34 चेंडू 44 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये जी आक्रमकता आपण पाहिली फलंदाजांची, त्या विरहित खेळ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच गणपती सुरवे टेक्सटाईल संघाचा कमी गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस पाठीमागे केलाय. व्हाईट लाईनच्या अगदी बाहेरून हा बॉल. त्यानंतर पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती 29 या आकड्यावरती धावफलक पोहोचतंय 34 मध्ये. 43 धावांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एक दाडवा बॅटने फटका समोरच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा धावफलकावरती.
30 या आकड्यावरती धावसंख्या. फटका बसला, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॅक एंड एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय, नो मॅच लँड, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती मात्र फेकी थोडीशी वाईट झाली. एकच धाव इथे मिळते. त्या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 31 आकड्यावरती. अगदी विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न, जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात त्याचाच वापर करण्याचा प्रयत्न, मात्र या षटकामध्ये सिंगल डबलचा खेळ, एकेरी दुहेरी धावेचा खेळ पाहायला मिळतोय. आताच सुरवे टेक्सटाईल संघाचा उदयसिंग चोथे यांना आपण पाहतोय स्ट्राईक झोन वरती. कमी गतीचा बॉल, एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळालाय. 2 धावा जरूर मिळत आहेत, मात्र हा फटका आत्मविश्वास देऊन जाणारा होता. या 2 धावेने धावफलक 33 या आकड्यावरती 33. 31 मध्ये 39 आवश्यकता आहे. समीकरण सोपं फलंदाजांसाठी पाहायला मिळतंय, कारण या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे आघाडीवरती संघ सुरवे टेक्सटाईल्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विजय या स्पर्धेतला मिळवण्यासाठी सज्ज झालाय. कमी गतीचा बॉल, अगेन्स्ट टर्न करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी फटका घेण्याचा प्रयत्न, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तिथे देखील चालू आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यश आले. 2 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने हे षटक मोठं केले. षटक क्रमांक 3 ची होते सांगता 35 या आकड्यावरती धावफलक. 3 षटकांच्या अखेरीस उर्वरित 30 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. चला, यानंतरचा होणारा सामना अयूब समीर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये विजयपथ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये टॉस केला जाईल. अयूब समीर स्पोर्ट्स आणि विजयपथ दोन्ही टीमचे कॅप्टन. फटका यावेळेस पॉईंटच्या दिशेने केल्या. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न. इम्रान आणि आकाश चव्हाण दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस साठी स्टेजवर यायचं आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. 38 आकड्यावरती धावसंख्या. 28 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. अडवा बॅटने ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केलं जाते. क्षेत्ररक्षक सर्कल मधून येत आहेत. इन फील्ड मध्ये बॉलला स्टॉप केलं जाईल. एकच धाव धावफलकावरती इथून लगावली जाते. ओहो, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. टाळ्यांचा गजर जरा जोरात होऊन जाऊ द्या. आजच्या रात्रीतला सर्वाधिक चांगला झेल इथे पकडला गेलाय. निश्चितच कोयला होते तिथे आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल पकडला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच हा झेल केडीसी लाईव्ह या इंस्टाग्राम पेज वरती, ऑफिशियल पेज वरती देखील निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले समोरच्या दिशेने डाईव्ह करत असताना सूर मारत फलंदाजाचा धूर काढलाय आणि त्याचबरोबर विकेट आली आहे. आणखीन एक धक्का इथे बसतोय. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद झालाय. चला, कोयला यांच्या झेलसाठी स्वप्नील खरात यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषंकित क्षेत्रामध्ये नवीन बॅटर प्रकाश पवार यांना आपण पाहतोय. चाळीस आकड्यावरती धावफलक. 25 मध्ये 32 ची आवश्यकता आहे.
25 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 32 धावा. नंतर टॉस केला जाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये अयुब समीर स्पोर्ट्स आणि विजयपत या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. मात्र त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पवार आपला खेळ आजमावत असताना पाहायला मिळतात. एक धाव आली, षटकाची समाप्ती, 4 षटकांचा खेळ संपतोय. 41 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. इथून पुढे होईल युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउट. अरिफ अन्सारी सर यांच्याकडून कोयला यांच्या जेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि स्वप्नील खरात यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. दरम्यान वेळ झाले युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउट. 2.5 मिनिटाचा अवधी दोन्ही संघांसाठी असणार आहे. युवा नेते राहुलजी गोरे साहेब उद्योगपती यांच्या हस्ते होतोय. मी राहुलजी गोरे साहेबांना विनंती करतोय कृपया त्यांनी स्टेजवरून टॉस करायचा आहे. राहुल गोरे साहेबांचा खूप खूप आभार आहे. विजयपत संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय द्यायचा आहे, 1 ओव्हर मध्ये निर्णय द्यायचा आहे. 1 ओव्हर झाले की निर्णय द्या. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी वाई दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय समाप्त. पहिला बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. धावफलक मात्र आपण पाहिलं तर 41 आकड्यावरती, जिथे आवश्यकता 23 मध्ये 31 धावांची आहे. हळूहळू रिक्वायर्ड 100 वाढत चाललाय, कारण डॉट बॉल येत आहेत. ओपीस बॉल ऑन साइडला टर्न केलं. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. कौतुक दोन्ही फलंदाजांचं करावं लागेल, कारण जरी रिक्वायर्ड 100 वाढत असला तरी देखील तो सिंगल डबल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यामुळे सिंगल डबलमुळेच रिक्वायर्ड 100ला ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये यश आलंय. 22 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर्स एंड वरती बॅटर अर्थातच प्रकाश पवार यांना आपण पाहतोय. आक्रमकता दाखवावी लागेल. मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आहेत. पैकी जोरात केले. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 43 आकड्यावरती पोहोचते. 21 चेंडू 29 धावांची गरज. हाफ ट्रॅकर फटका यावेळेस समोरच्या दिशेने पारला स्ट्रोक 6 धावांसाठी. नोबल हॉस्पिटल षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. अगेन्स्ट द टर्न फटका घेण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आणि समोरच्या दिशेने 6 धाव्यांची मोहर लॉंग ऑफला क्लिअर करत हा षटकार येथे उदयसिंग चोतेच्या बॅटमधून आला. फुल टॉस, फुल लॉस, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी उदयसिंग चोते यांच्याकडून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार.
बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल पकडला तर आयोजन कमिटीकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षकांसाठी संधी आहे, झेल पकडा आणि 100 रुपये कमवण्याची संधी आहे. खेळाडू सोडून कोणताही खेळाडू चालणार नाही आणि आयोजन कमिटी देखील चालणार नाही. फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बागफुटला गेले, डेलिकट टच पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती दरम्यान 5 षटकांचा खेळ 11च्या सरासरीने बनवला. 55 धावा, उर्वरित 18 चेंडू बनवायचे आहेत. 17 धावा. याच इचलकरंजी क्रिकेट परिसरातील एक जुने जाणते लेजंड खेळाडू अर्थातच डी कुलकर्णी सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सिंगल धाव धावफलकावरती आपण पाहतोय. 56 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 17 मध्ये 16ची आवश्यकता. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर क्रिकेटचा एक मोठा अनुभव, क्रिकेटची अनेक वर्ष ज्यांनी सेवा केली डी कुलकर्णी सर हे देखील विराजमान आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान डॉट बॉल येतोय. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. 56 या आकड्यावरती धावसंख्या. 16 बॉल 16ची आवश्यकता आहे. अर्थात जिथे सिंगल डबलचा खेळ हा गरजेचा होता तिथे आता मोठ्या फटक्यांचा प्रयत्न चालू आहे. 16 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर सेनवरती बॅटर उदयसिंग चोथे पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 57 धावा, 15 मध्ये 15ची आवश्यकता आहे. ओपीच बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल. 57 या आकड्यावरती धावफलक. 14 बॉल 15ची आवश्यकता इथून पुढे या सामन्यामध्ये असणार आहे. अगदी विचार केला तर जिथे बॉल रन बॉल इक्वेशन होतं, बॉल टू बॉल इक्वेशन होतं, तिथे पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली केली अब्दुल रहमान खान यांनी आणि पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न. वबीज बॉल सर बॅटने समोरच्या दिशेने बॉलला केलंय. सिंगल कंप्लीट होते. बॅकअप येते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. एका धावेवरती थांबवलं जात आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 58 या आकड्यावरती. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरला कोयला याच्याकडून पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहिलं तर एक चांगला झेल देखील टिपला आणि इथे बॅकअप देखील चांगलं कोयलाचं. 13 मध्ये 14ची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. संघर्ष हा गोलंदाजी करणारा गणपती कट्टाचा संघ देखील करतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल वेगाने हाताला. निर्धाव चेंडूची सांगता. आता 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये आवश्यकता 14 धावांची. यस, अब्दुल रहमान खान यांचे यशस्वी 2 षटकांचा स्पेल संपलाय. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिले. टाळ्यांचा गजर अब्दुल रहमान खान यांच्यासाठी व्हायला हरकत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी. जिथे फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय तिथे या गोलंदाजाने कमाल केली आहे. वॉपिश बॉल हवेत. चेंडू क्षेत्ररक्षक जजमेंट होत आहे. मात्र इथे प्रेक्षकांनी झेल पकडलाय म्हणजे 100 रुपयांचं कॅश प्राइज. प्रेक्षकांनी झेल पकडल्यावरती या स्पर्धेच्या आयोजन कमिटीकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आपलं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. इथे आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते.
7 पेंढारी ठरलेत. पहिले भाग्यवान प्रेक्षक ज्यांनी आज झेल पकडलाय त्यांना मिळणार 100 रुपयांचं कॅश प्राइज. 65 धावा फलकावरती. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल येतोय. SRS लॅब यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे झेलसाठी 100 रुपये. 66 धावा फलकावरती. 10 मध्ये 6 ची गरज आहे. षटकाराने मॅच फिनिश केली जाईल का? बागपुटला गेले डेलिकेट टच पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. चला 7 पेंढारी आपण यायचंय. चला 100 रुपयाचं कॅश प्राइज आत्ताच दिलं जातंय. 7 पेंढारी. चला आपण या स्पर्धेचे पहिले भाग्यवान प्रेक्षक ज्यांनी झेल पकडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यांना SRS लॅब यांच्याकडून दिलं जाते 100 रुपयांचं कॅश प्राइज. बॅटची कडा घेतले. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून कंप्लीट होते. पिच बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. बॅक फुटला गेले. फटका ताकदवर स्ट्रोक पाहायला मिळालाय. धावा किती मिळतात पाहावं लागेल. 4 धावा म्हणजे विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. यस चला पंच 1 मिनिट थांबायचं. पंच स्कोरबोर्ड मध्ये आपण 1 धावेची आवश्यकता आहे. यस 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. तिसरा सामना आपण पाहतोय. 1 धाव आवश्यक आहे. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले आणि सामना हा जिंकलाय अर्थातच सुरवे टेक्सटाईल संघाने आणि पहिला विजय या स्पर्धेतला आपल्या नावावरती केला. वेल प्लेड सुरवे टेक्सटाईल. यानंतर सामन्यामध्ये जसा बदल तसा आवाजामध्ये देखील बदल केला जाईल. इचलकरंजी परिसरातील एक बुलंद आवाज अर्थातच प्रकाशजी पारगावकर सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. लाईनअप करा. लगेच लाईनअप करा. लगेच लाईनअप करायचं आहे.